देशभरात सोमवारी बकरी ईद साजरी होणार असून बकरी ईद निमित्त रत्नागिरीत कुर्बानीचे बोकड विक्रीला आले आहेत। या बोकडांची किंमत ऐकून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसेल। 1,00,000पासून ते तब्बल 1.5 लाखापर्यंत बोकडांच्या किमती असून बोकड खरेदीसाठी रत्नागिरीत मोठी गर्दी उसळली आहे। संपूर्ण देशभरात सोमवारी बकरी ईद साजरी होते। रत्नागिरीत बकरी ईदचा उत्साह आजपासून पाहायला मिळतोय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुर्बानीसाठी बोकड विक्रीला आलेत आणि या बोकडांची किंमत ऐकली तर आपल्याला सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल। 1,00,000पासून 80,000, 70,000 ते 40,000 या किमतीचे बोकड या ठिकाणी रत्नागिरीत विकायला आलेत। खास मुस्लिम धर्मियांचा जो सण आहे बकरी ईद, त्या बकरी ईदीच्या कुर्बानीसाठी हे बोकड या ठिकाणी विक्रीसाठी आलेत आणि रत्नागिरीतच या बोकडांची पैदास झाले। रत्नागिरीमध्ये पाली येथे यांचं फार्म हाऊस आहे आणि त्या फार्म हाऊसमध्ये गोटपालन म्हणजे बकरी पालन व्यवसाय करतायत आणि त्याचे मालक आहेत आपल्यासोबत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ह्या बोकडांच्या वेगवेगळ्या जाती आहेत, त्या जातींबद्दल माहिती जाणून घेऊया, बोकडांच्या किमतींबद्दल माहिती जाणून घेऊया। साहेब काय सांगाल, सोमवारी बकरी ईद होते आणि आत्ता बोकड खरेदीसाठी मोठी गर्दी होते। पहिल्यांदा आमच्या भावांना सगळ्यांना आमचा नमस्कार। मी रोशन आणि माझा शमा गोट फार्म पाली पात्रटला आहे आणि तुम्हाला मी बोकड दाखवतो आता। हे बघा, ह्याला हैदराबादी नसल बोलतात। हे आपल्याकडे झालेले आहेत। हे लाखाच्या वर याची किंमत असते। आणि दुसरा तुमचा मेवाती बोकड, हा तोतापुरीमध्ये असतो। याची हाईट वगैरे लांब असते बघा। हे असं आहे। हे 80,000 ते ₹1,00,000पर्यंत हे पण बोकड जातात मधले। हा दुसरा पतिरा आहे, हा गुलाबी स्किनमध्ये येतो। हा पण 50,000 ते 60,000, मोठा हाईट वाढला तर ₹1,00,000पर्यंत हा पण जातो। अजून त्याच्यात हायपेट टाकतो आफ्रिकन बोर। हा बघा, हा आफ्रिकन बोर आहे ओरिजिनलमध्ये। याची पण किंमत लाखाच्या वर असते। फार्मर जर घेतला तर तुम्हाला हा 1,00,000 1.5 लाखापर्यंत पण जातो, फार्ममध्ये घेणार असला कोणतरी। तब्बल या ठिकाणी 1.5 लाखापासून 1 लाखापर्यंत बोकड विक्रीला आलेत आणि आपल्या पाली पात्रटमध्ये त्यांचा फार्म आहे। 1.5 लाख, 1,80,000 ते 70,000 या किमतीचे बोकड या ठिकाणी कुर्बानीच्या या ईदीसाठी विक्रीसाठी आलेत। एक वेगळा संदेश यांनी दिला आहे की गोटपालन व्यवसाय करून त्यांनी एक चांगलं उत्पन्न मिळवण्याचं साधन त्यांनी या ठिकाणी तरुणांना दाखवलं आहे। मोठ्या प्रमाणात बोकड या ठिकाणी विक्रीला आलेत। कॅमेरामॅन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।